नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बाप्पांच्या या स्थापनेच्या निमित्ताने आपल्याकडे बहुतांशी मंडळी येत आहेत, बाप्पांचं दर्शन घेत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थित होत आहेत. आज मी भेट घालून देतोय या निमित्ताने या उत्सवाच्या माहोलमध्ये एक असं खास व्यक्तिमत्व, अर्थात मिलिंद गुणाजी. मिलिंद दादा, खूप खूप स्वागत. फार वर्षांनी आपलं भेटणं होतं आहे. थँक्यू सो मच. आणि मी बाप्पांचे धन्यवाद या अर्थाने मानेन की तू स्वतः या कलेच्या अधिपतीचं उपासक आहेस, पण तू निसर्गातली देवता फार जवळून मानतोस. सबंध महाराष्ट्र अभिनेता म्हणून तर तू ग्रेट आहेसच, पण भटकंतीच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्र तू पायाखालनं पालथा घातलास. पहिलाच प्रश्न थेट विचारतो, त्यानिमित्ताने बाप्पांची वेगवेगळी ठिकाणं देखील तुला बघण्याची संधी मिळाली असेल. तुला लक्षात राहिलेलं ठिकाण कुठलं? नाही, बहुतेक सगळी गणेश स्थानं मला आवडतात. अष्टविनायकापासून जे काय आपल्याला माहिती आहेत ती, पण मला स्पेसिफिकली आवडतो लेण्याद्री. लेण्याद्री कारण ते तिकडे तो जो माहोल आहे, तिकडे जायचंच आहे, तो रस्ता आहे आणि ओव्हरऑल ते आपण एखाद्या डोंगराच्या कड्यावर चढतो असं वाटतं आणि शेवटी त्या लेण्यांमध्ये पोचतो. ते एक वेगळ्याच प्रकारचं ते सगळं ॲम्बियन्स आहे आणि त्यामुळे मला तिकडे जाण्यात एक विशेष आनंद मिळतो लेण्याद्रीला. सो आय लाईक दॅट प्लेस व्हेरी मच. म्हणजे निसर्गाचे आनंद घेता येतो आणि बाप्पांचं दर्शनही होतं. हो हो. पण अशी काही हिडन प्लेसेस या सगळ्या प्रवासात तुला बाप्पांबद्दलची कळाली? काही ग्रामीण माणसं बऱ्याच वेळेस काही गोष्टी सांगतात ना, काही दंतकथा असतात की अहो हा बाप्पा इथे असा स्थापित झाला, किंवा काही असे काही अनुभव? प्रत्येक गावात तर असतंच. म्हणजे याचं मंदिर, गणपती मंदिर, गणेश मंदिर असतं, हनुमान मंदिर, हे आपल्या सगळ्या प्रत्येक गावात असतंच. पण गंमत म्हणजे बऱ्याच वेळा कुठल्याही गावात आपण गेलो महाराष्ट्रातल्या की ते जनरली पांडवांशी संबंधित पण काहीतरी असतंच. म्हणजे आख्यायिका सापडते. म्हणजे जनरली कुठल्याही गावाच्या बाहेरचं लेणं असलं तर त्याला ते पांडव लेणी असं म्हणतात. म्हणजे पांडव इकडे येऊन गेले असं ते जनरली सांगतात. म्हणजे हे एक मी अनुभवलेलं आहे जिथे जिथे महाराष्ट्रात फिरलो तिकडे. आपण श्री गणेशा म्हणूनच कोणत्याही कार्याची सुरुवात करतो. तुझं आणि गणपती बाप्पाचं काय नातं आहे असं तुला वाटतं? माझं कुलदैवतच गणपती आहे. मी माझं आजोळ म्हणजे माझी आई गोव्याची, त्यामुळे गोव्यामध्ये जे खांडोळा म्हणून देवस्थान आहे गणपतीचं, ते आमचं देवस्थान, ते आमचं कुलदैवत. सो माझा गणपती हा कुलदैवत असल्यामुळे आय एम व्हेरी मच अटॅच्ड आणि प्रचंडच माझी श्रद्धा आहे गणपतीवर. आणि काही करायचं तर अर्थात आमच्या घरात पण सुरुवात गणपतीपासूनच होते. बिलकुल, बाप्पांची कृपा आहे तुझ्यावरती, म्हणून इतका मोठा इंडस्ट्रीतला प्रवास तुझा पूर्ण झालेला आहे. मला आजही आठवतो तेरी आखे खुली खुली झुकी झुकी, तेरी आखे झुकी झुकी, माफ कर, त्या गाण्यापासून तर आत्तापर्यंत मी मागे वळून बघताना कसं वाटतं, हा जुनाट प्रश्न विचारणार नाही, पण तू स्वतःला कुठे बघतोस आज? मला वाटतं आज मी जवळजवळ जसं 300च्या जवळपास माझे आता चित्रपट झालेत. 300? हो बापरे. जरा 35 वर्ष मला इंडस्ट्रीत झाली. अगदी मॉडेलिंगचं माझी कारकीर्द सुरू झाली ती 1989मध्ये. दिग्जामचा मॉडेल झाल्यापासून जवळजवळ सगळे टॉप मॉडेलिंग मी केलं होतं आणि मग चित्रपटात प्रवेश केला. आणि त्यामुळे तेव्हापासून ते आत्तापर्यंत अगदी वर्षाला तू 8 ते 10 चित्रपट पकड, तेवढे होतातच. असं कॅल्क्युलेट केलं तरी 300च्या वर झालेलेच आहेत. त्यामुळे बहुतेक जे काय करायचं ते करून झालेलं आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या प्रकारचे रोल्स झालेले. तू खलनायकही साकारला, जास्ती खलनायकच साकारलास तू. पण काही काही असे माझे राहून गेलेत ज्या इच्छा होत्या करायच्या. जसं गुलजार साहेबांचे पिक्चर्स असतात, तसं त्याच्यामध्ये आपला जितेंद्रने जो परिचयमध्ये रोल केला आहे, किंवा तशा टाईपचे काहीतरी असे सॉफ्ट इमोशनल रोल्स असे करायचे थोडे राहून गेले. पण ते कदाचित अजूनही येऊ शकतात. ते आले तर मी करणार आहे. आपण वाट बघतोय त्याची. बघूया, मी पण बघतोय. OTTवर पण माझं आता मी एक सिरियल केली होती एव्हरेस्टवर, एव्हरेस्ट नावाची. ती आता टार्गेट या नावाने, म्हणजे आशुतोष गोवारीकरची, ती टार्गेट नावाने आपल्या हॉटस्टारला चालू आहे. नेटफ्लिक्सला माझी चालू आहे फिल्म राजकुमार राव बरोबर, हिट द फर्स्ट केस. थिएटरमध्ये येऊन मग आता OTTवर बऱ्यापैकी तिला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि हॉटस्टारला आणि एक रुद्र म्हणून सिरियल, त्याच्यात अजय देवगण बरोबर मी आहे. आणि 1 to 1 माझे सीन्स अजय देवगण बरोबर आहेत. ती पण चालू आहे. काही आता येऊ घातलेले आहेत, तर मी पण वाट बघतोय त्यांची. पण हा सगळं बदल तू जवळून बघितलेला आहे. मोठा पडदा, छोटा पडदा, शिवाय राज्यभरात फिरणं असेल भटकंतीच्या निमित्ताने, आणि आता OTT. रमलायस तू? म्हणजे काय वाटतं तुला की हे जे काय आता इन्स्टंट OTTच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतंय ते टिकेल किंवा ते चांगलं आहे? कसं बघतोस तू त्याच्याकडे? नाही, काय झालं, आपला जो कोविडचा कालखंड होता त्याच्यामध्ये
काही दुसरा चान्सच नव्हता. त्यामुळे तिकडून हा प्रकार सुरू झाला आणि लोकांना डायरेक्ट मोबाईलवर जेव्हा मिळायला सुरुवात झाली, स्वतःच्या हातात मोबाईल आणि तुम्हाला काहीतरी पाहायला मिळतं, बरोबर. तर तिथून ते पॉप्युलर झालं हा जो प्रकार आहे तो. आणि त्याने एक फायदा लोकांचा म्हणण्यापेक्षा लोकांचा झालाच, म्हणजे लोकांना सगळे असे प्रोग्राम्स बघायला मिळायला लागले. पण नवीन ॲक्टर्स किंवा होतकरू ॲक्टर्स जे होते, ज्यांना आमच्या इंडस्ट्रीत यायला स्ट्रगल करायला लागायचं, म्हणजे चित्रपटात, हिंदी चित्रपटात विशेष करून सहजासहजी प्रवेश मिळत नाही, तर अशी बरीच नावं तू बघशील की पंकज त्रिपाठीपासून जी आज नवीन चेहरे दिले जे आता नंतर स्टार्स झाले, ते नंतर चित्रपटात प्रविष्ट झाले. म्हणजे सो इट्स लाईक डिफरंट अव्हेन्यू. त्यातनं लोकांना आतमध्ये शिरायची संधी मिळाली. सो इट वॉज सॉर्ट ऑफ बून इन डिस्गाईज. म्हणजे त्यांनी आपल्याला एक काय म्हणतात, आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं लोकांना, ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तसं. तर ॲक्टर्सना म्हणजे, तर त्यामुळे स्ट्रगल वगैरेपेक्षा, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक आपल्या चित्रपटसृष्टीत असं होतं की हिरो, व्हिलन किंवा हिरोईन, एक त्यांना एक पर्सनॅलिटी पाहिजे, दिसायला छानच पाहिजेत किंवा एक सर्टन ऑरा पाहिजे, तर तुम्हाला चान्स मिळायचा, म्हणजे आमच्या काळात तरी. पण आता तसं काही नाही. आता जर चांगला ॲक्टर असेल, मग तो कसंही त्याचं पर्सनॅलिटी ओके असेल तरी पण काही प्रॉब्लेम नसतो, पण इफ इज अ गुड ॲक्टर तर त्याला संधी नक्की मिळते. एक फार मोठा चेंज झालेला आहे. OTTने नवीन चेहरे पण पुढे आणले, आणि शिवाय जे पडद्यावरती आपण नेहमी चेहरे बघतो, आवडीचे चेहरे तुझ्यासारखे, त्यांना देखील OTTवरती काम करण्याची संधी मिळाली. पण एक आहे, पण OTT मुळे हे सगळं झालं. पण मला असं वाटत नाही की कधी हा आपला मोठा चित्रपट आहे, म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघायचा चित्रपट, तो कधी मागे पडेल असं मला वाटत नाही, कारण त्याची मजा वेगळीच आहे. तो फील वेगळाच आहे. पुन्हा तो फील वेगळाच आहे. इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष तू काम करतोयस, एक असतात कोलिग्स आणि एक असतात मित्र. जवळचे मित्र कुठले मिळवलेस इतक्या वर्षात तू, की जवळचे आहेत? हिंदी उत्सुकता असते ना मराठी सगळ्या लोकांना, की अरे आपला मिलिंद मोठ्या पडद्यावरती दिसतो, मग आता शाहरुख खानशी त्याचा परिचय असणार, मैत्री असणार, असे कोण जवळचे मित्र तुझे? खरं सांगायचं तर मी चित्रपटात फारसा, म्हणजे पार्ट्या बिर्ट्यामध्ये तू कधी बघितलं नसेल. नाही, कधीच नाही. मी तुला पेस्ट्रीवरती कधीच पाहिलं नाही. शूटिंग झालं की डायरेक्ट डोंगर दऱ्यात असतो, की माझ्या इतर आवडते माझे छंद मी जोपासत असतो. पण त्यातल्या त्यात जे माझे मित्र आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचा माझा जॅकी श्रॉफ आहे. जॅकी दादा. त्याचा आणि माझा पिंड एकाच सारखा आहे. म्हणजे बरेच वेळा तो आणि मी माथेरानच्या एकदम टोटल प्रेमात आहोत. म्हणजे तो कधी कधी विचारतो, क्या बिडू माथेरान पिसारनाथ गए थे क्या वगैरे, म्हणजे असं त्याचं मध्येच कधीतरी असतं बोलणं. आणि ओव्हरऑल जी माझं वाईल्ड लाईफची कनेक्शन आहे किंवा नेचरशी कनेक्शन आहे किंवा हे सगळं त्याला माहिती आहे, हे सगळे छंद माहिती आहे, त्यामुळे तो तसा माझ्या टचमध्ये असतो. अक्षय कुमार वगैरे पण कधी भेटलो वगैरे तर मस्त बोलतो वगैरे, म्हणजे बहुतेक सगळ्यांबरोबरच काम केलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांशी सख्य आहे. पण जवळचा असा म्हणशील तर जॅकी दादा माझ्या बरंच जवळ आहे. म्हणजे इतक्या भूमिका खलनायकाच्या तू केलेल्या, जास्तीत जास्त खलनायक तू, म्हणजे मेरे दिल के पास असं आपण म्हणतो, तुझ्या हृदयाच्या जवळचा खलनायक कुठला आहे? तुझ्या आवडीचा खलनायक तू केलेला? मला जे मी केलं त्याच्यातला, अर्थात जे लोकांना आवडले ते मला आवडलेलेच आहेत. देवदासमधला कालीबाबू असेल किंवा बल्ली ठाकूर विरासतचा. हो, विरासतचा बल्ली ठाकूर, क्या बात आहे. प्रचंड तो, म्हणजे त्याला फारच लोकांनी डोक्यावर घेतला होता. भयानकच होतं. फरेबमधला सुद्धा जो माझे आखे चुकी चुकी, म्हणजे तो इन्स्पेक्टर, तो जरी वाटला की तो छान गाणीबिणी म्हणतो, तरी तो भयंकर सायको टाईपचा विलन होता आणि तो लोकांना फार आवडला होता. सो तो पण मला आवडतो. पण मला स्वतःला आवडला ॲक्टिंगचा कस लागणं म्हणतात, कारण माझ्यासमोर होती शबाना आझमी, ते म्हणजे गॉड मदर. पण त्याच्यात मी ॲक्च्युअल व्हिलन असं म्हणता येत नाही, पण मी डॉन होतो त्याच्यात. आणि माझा आधी म्हणजे मृत्यू होतो की माझे विरोधक मला मारतात, आणि त्याचा सूड घेण्यासाठी माझी जी बायको असते शबाना, ती गॉड मदर होते. म्हणजे माझा रोल ती पुढे चालवते, साधी घरगुती गृहिणी जी असते ती. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये शबानासारखी ॲक्ट्रेस समोर असल्यामुळे अर्थातच ॲक्टिंगचा कस लागणार होता. आणि जवळजवळ आम्हाला काहीतरी 6 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले होते त्या फिल्मला. क्या बात आहे. दॅट इज माय फेवरेट फिल्म, आणि माझा तो फेवरेट रोल आहे. मला तुझा बल्ली ठाकूरवाला जो होता ना, तो विलन, तो प्रचंड आवडला होता. देवदासचं पण खूप लोकांना, देवदासचंही खूप झालं. देवदासच्या तुझ्या प्रत्येक विलनचा राग यावा असाच तुझा अभिनय होता. ही खरं पोचपावती म्हणावी लागेल. पण बल्ली ठाकूरच्या निमित्ताने दक्षिणेशी नातं तुझं घट्ट झालं. हो, कारण त्यानंतर बरेच मला तिकडून कॉल आले. म्हणजे तेलुगू पिक्चर्स पण बरेच केले. माझा एक चित्रपट आहे कृष्णम वंदे जगद्गुरू, ज्याच्यामध्ये राणा दगुपट्टी हिरो आहे, नयनतारा हिरोईन आहे, आणि मी त्याच्यामध्ये मेन विलन केलं आहे. बरं. माझं नाव त्याच्यात रेडप्पा आहे.
रेडप्पा. ते जे काय बल्लारी कांड वगैरे झालं होतं त्याच्यामधलं तो रेड्डी म्हणून माझं नाव रेडप्पा त्याच्यामध्ये. तर त्याला खूप ॲप्रिशिएट केलं होतं लोकांनी. मग दक्षिणेतही काम सुरू आहे अजूनही? त्यामध्ये येत असतात तेलगू आणि तेलगू किंवा आपले कन्नडा वगैरे चित्रपटमध्ये येत असतात. ते मी आले की चांगली जर काय असेल त्याच्यामध्ये भूमिका तर करत असतो. पण मग भाषा हा एक अडथळा ठरतो का? म्हणजे ते कसं केलं जाते? बऱ्याच लोकांना त्याचं कुतूहल आहे. नाही, मला वाटतं एक सर्टन लेवलला तुम्ही पोचलात म्हणजे एक सीझन्ड ॲक्टर झालात की मग ते तुम्ही करू शकता. कारण भाषेचा मला ॲक्च्युली अजूनही मला जर डबिंग करायला सांगितलं तर मला, कारण डबिंग ते लोक करतात, बरं. आम्ही फक्त ॲक्टिंग करतो आणि बाहेर पडतो. मग त्यांची माणसं डब करतात. मला अजूनही ओका ठो कळत नाही ती लँग्वेज. पण जनरली मी प्रॉम्प्टिंग घेतो. म्हणजे त्या एका माणसाला मी तयार केलेला असतो तिकडे की त्याला सांगतो की बा हा डायलॉग मला, अर्थात त्याचे इमोशन्स वगैरे आधी डायरेक्टरकडून आम्ही समजून घेतो. सीनचा इसेन्स काय आहे, माझं काय कसा इम्पॅक्ट पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग त्या माणसाला सांगतो की तुझे हे डायलॉग आहेत तू मोठ्याने म्हण. आणि त्याच्या तो जसं म्हणतो तसं मी परफेक्ट, म्हणजे ऐकीव अभिनय असतो तो, म्हणजे कानावर फार अवलंबून असतं. त्यामुळे फंबल बिंबल न होता पटापट ते पाहिजे ते मार्क्स घेऊन तिकडे जाऊन तसा इमोशन्स दाखवणे हे तेवढं सोपं नाही आहे. पण ते एक सवय झाल्यावर तुम्हाला ते शेवटी माणूस तेवढा तयारीचा लागतोच. आणि तू आहेस इतक्या वर्षाच्या सगळ्या अनुभव लागतो याला. जाता जाता काय लिहितोय सध्या? काय लिहिलंय जे आम्हाला तुला खरंच ऐकवायला आवडेल असं? काहीतरी मध्ये सुचत असतं आणि लिहित असतो. म्हणजे आता झाली किती 12 पुस्तकं झाली, तर त्याच्यात आता आवृत्त्या निघत आहेत. कधी कधी काहीतरी एखादी कविता वगैरे सुचते, मग ती मी उतरवतो कागदावर. बरं. असं काहीतरी चाललेलं आहे. पण असं मेजर आत्ता तरी लिहित नाही आहे. पण डोक्यात काय आहे, म्हणजे काहीतरी वाईल्ड लाईफवर लिहायचं चाललेलं आहे. पण ते काही झालं तर तुला सांगेनच मी. नाही पण बरं आहे. पण तुला फोन केला की एवढं निश्चित कळतं की मी इथे ट्रेकला आहे. ते कनेक्शन आणि तो फिटनेस तू कायम ठेवलेला आहेस. हो, ते माझं कारण डोंगरात फिरणं असतंच. त्यामुळे ते कुठेही गेलो तरी तुम्हाला फिटनेस असल्याशिवाय काहीच करणं शक्य नसतं. संध्याकाळचा व्यायाम टळत नाही? टळत नाही. म्हणजे 10 ते 12,000 स्टेप्स दिवसाच्या माझ्या होतात, म्हणजे होतात. हे इकडे ह्याच्यावर आहेच. क्या बात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा मिळेल. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधनं तू आम्हाला भेटत राहा. आणि तू वेगळ्या भूमिकांमधनं भेटणं आणि तुझ्या सगळ्या अष्टपैलू रंगांमध्ये तू दिसणं, हाच काय तो आमचा स्वार्थ आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मोरया. थँक्यू. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.